आमचा लांबोरे बुवा बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन. मला कल्पना होती बुवा फरमाईश गाणार एक दोन. बुवाकडे बोलायला काहीच नाही. मी सोंगाड्या होत नाही बोललो. अहो बुवा, माझा जन्म नडियादचा. त्यामुळे मी गुजराती काय बोलणार. गणपत लांबोरे काय गुजराती बोललो बाबा. आता मी बोललो ना बुवाला लय लागेल, पण तेवढा टाइम नाही. मंडळी, पूर्वीची लोक आपली जायची, घर कामं करायची, पोटा पाडायचा, आणि मग काय काय विनोदी प्रसंग व्हायचे. गुजराती काही समजायचे नाही, काय नाही. अरे गणपत बाजला लईने आहो. गणपत विचारत पडला बाजला म्हणजे काय आणू. बऱ्याच गोष्टी आहेत. आता ते मला काढायचं नाही, बुवाला म्हणायचं म्हणून. अरे किती आले किती गेले. अरे किती आले किती गेले, ना कळला कुणाला माझा अंत. आता सावध राहिला मोरे बुवा, नाहीतर तुझा होईल रे घात. बंधूनो, मी मुद्दाम टोपी नाही घातली. आणि युट्यूबर सगळं रेकॉर्ड करायचे. रेकॉर्ड पूर्ण कोकणात गेलं पाहिजे. हे बुवा फार शिकलेलं, फार. जर मी खोटं बोललो ना तर या पुढं या रंगमंचावर शक्ती तुला कधी करणार नाही. वारकरी टोपी कोणी घालायची असते. बुवा आहे ना, सगळ्यांनी येडच समजतं. शक्ती तुला परंपरा आहे ना, कलगीवाल्यांची शैव परंपरा आणि तुरेवाल्यांची वैष्णव परंपरा. अहो कोल्हापे, मी सांगितलं ना तुम्हाला, वारकरी टोपी जर शक्ती तुला घालायची असेल ना, चॅलेंज आहे आपलं तुम्हाला. नितीन पवार जर खोटा बोलत असेल ना, अहो वारकरी टोपी कधी आली शक्ती तुऱ्यात? पहिलं पागोट बांधायचं, पागोट आणि फेट बांधायचं. हे आजकाल तुम्ही सगळ्यांना माऊली माऊली माऊली. अरे या जगात माऊली येतोच, ज्ञानेश्वर माऊली. बाकी या माऊल्या, हा माऊल्या, कुणी कुणाला माऊली म्हणायचं. आणि वारकरी टोपी ही शक्ती तुऱ्यात नाही बाबा. तुम्ही पद्धत लावली, प्रत्येक शाहीला हा भुंडा पदर नाही घेतला. जाऊ द्या, वेळ कमी आहे बुवा. मला तुम्हाला टाइम द्यायचा आहे बुवा. आणि काय भागाला भाग काय दिला. अहो कधी पण लक्षात ठेवा बुवा, कुठल्याही गडाला चाल द्यायची नसते. चाल द्यायची असते गवळणीला. मी पक्क्या गुरु सचियाला बुवानी गवळण द्यावी. नीट माझ्याशी वाग वाग. थोडक्यात पण नाचू विकू नका. देतो भागाला आज मी भाग, नको डोक्यात धरूस राग. अरे तुझ्या नावाला लागला डाग रे डाग. कृष्णा, तुझ्या नावाला लागला डाग रे डाग. कृष्णा आज तू मला रे सांग. या कृष्णावर डाग लागला मंडळीनो, चोरीचा. असू द्या असू द्या. हे बुवा लांजाचं गंमत बघा, गंमत. संगमेश्वर ते लांजा प्रवास जर केलात ना तर तुम्हाला व केलं व. म्हणून काय म्हणायचं गाण्यातून ऐका मित्रांनो,
हा महाराष्ट्र संपन्न आहे. मला अभिमान वाटतो या देशाच्या इतिहासात. मी आईला देवीचा इतिहास गायला. मला वाटलं होतं बुवा भागाला भाग देतील, नाही जमलं. फक्त थूक पटणीचा गायक, फक्त थुका लावायच्या, लोकांना येणा बनवायचा. या भारताच्या इतिहासात दोनच व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. एक म्हणजे अहिल्यादेवी आणि दुसरं म्हणजे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि हे स्वप्न कुणाचं होतं तर छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण झालं. पण आजचा विकास बघा ना, विकास तर तुम्हाला व केलं व शाकाहार. मंडळी असतात ती एकमेकाला बोलतात कशी बघा बघा बघा. मी नाही बोलत बाबा. अरे संत्या सांग सांग तू मला, कुणी कोकणचा वाटोळा केला. अरे गणप्या सांग बाबा. माऊली आमच्या बोली भाषेत गणपतरावाला गणप्याच बोलणार, संतोषा सत्याच बोलणार. अरे संत्या सांग तू मला, कुणी कोकणचा वाटोळा केला. अरे गणप्या सांग तू मला, कंच्या नेत्यानं घोटाळा केला. अरे कंच्या नेत्यानं घोटाळा केला. अरे कुणी कोकणचा वाटोळा केला ने बुवा हा विकास काढण्यात गेला. काय म्हणायचंय, 17 वर्ष झाली मुंबई गोवा हायवे होईना. 17 वर्ष झाली तरी मित्र ही मंतरलेली नोट आली, मंतरलेली. कुंदा शिवराम पवार आणि राजू मोरे यांच्याकडून 500 रुपये खर्च झालेले. माझे मित्र बुवाना आठवण नाही, पण बाबा मी केक सगळा आणलाय. माझा जिवलग मित्र शाहीर संतोष कोलापटे याचा वाढदिवस आहे. सहकार्याला लक्षात नाही राहिला, फक्त पैसा लक्षात राहतात. पैसा आलं का बुवा गांगरला नुसता. माझे मित्र संतोष कोलापटे यांचा वाढदिवस आहे. माझ्या मित्राला श्रीराम सेवा नृत्य कला पथक माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने, समस्त सुरतकरांच्या वतीने वाढदिवसाच्या लाभार्थी शुभेच्छा. तुमच्यासाठी केक आणलाय, परंतु या ऑडिटोरियम मध्ये काही नियम आहेत, ते नियम पाळावे लागतात. हा कार्यक्रम संपल्यावर निश्चितच करू. मंडळी बुवा कधी पण बघा, 2 अंतरे, एक मुकडा आणि एक अंतरा, हीच गाणी. बुवा विषय काय पूर्ण करत नाही, पण प्रतिस्पर्धी शाहिराला काय सांगणार, भागाला भाग द्या, विषयाला विषय द्या. कुठलाही विषय 3 अंतरे
4 अंतरे 5 अंतरेशिवाय पूर्ण होत नाही. हे कसलं शाहीर हे थूक पट्टीचं शाहीर. बरं हे स्वतःला संगीतकार म्हणतात. हा थांबा, मी टाइमपास नाही केला. टाइमपास आप समझेगा तुमको. मेरे को क्या बोल रहे अभी सुनो भाई. अरे कुणाचं नाम केला. म्हणून कोकण हा स्वर्ग असेल तर कोकणामध्ये पण एक नारद असेल. आणि हाच तो नारद. म्हणून काय म्हणायचं ऐका. एकच गाणं घेतोय. थांबा थांबा थांबा. घेतो वेळ घेतो. लांबोरे बोलते सबको बोलते काय. हा थांबा आहे बोलायचं ना. थांबा. म्हणून काय म्हणायचंय. नाही गायकी बुवाची धड. नाही गायकी बुवाची धड. नुसती तोंडाची हाय बडबड. अरे याच्या मेंदूत हाय बडबड. थोडासा आटा ढिला आहे. अहो याच्या मेंदूत हाय गडबड. हा गायला बसला बुवा हा फसला शिवशक्तीच्या पुढं. हा गायला बसला बुवा हा फसला शिवशक्ती. आयोजकांनी मला तशी सूचना केली आणि मी शिस्त बांधणारा कलाकार आहे. 40 मिनिटं पारी करतो. असं टाइमपास नाही, भंकसगिरी करत नाही बसायचा. काय यांना मला कधी कधी समजत नाही. कोण यांना त्या फरमाईशी गायला पैसे देतो ना. मला कधी कधी प्रश्न पडतो. साला प्रत्येक बारीक फरमाईश असो. माझ्या वतीने जी सेवा झाली सुरतकरांच्या वतीने, सुरतकरांची, समस्त रसिकांची, जे वेळं वाकडं काही बोललो असेल, चुकीचं बोललो असेल ते माझ्याकडे घेऊन आपण दिलेल्या उदंत प्रतिसादाला माझा मानाचा मुद्रा. अपेक्षा एकच, सुरतकर पुन्हा भेटू पुढच्या वर्षी. मी पुन्हा येईन. येणार बोल श्री गणपती गजानन महाराज.